नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन फ्रेश ब्लॉगमध्ये. बरेच दिवस झाले मी ब्लॉगिंग केली नाही. गणपती गेले, नवरात्र गेली, आता दिवाळी आली. तुमच्या सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. तुम्ही आपल्या फर्स्ट ब्लॉगला खूप चांगला सपोर्ट दिला, चांगला रिस्पॉन्स भेटला मला त्या ब्लॉगमध्ये. सो खूप खूप धन्यवाद तुमचे आणि परत एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी आलो गोडाऊनला आमच्या. ॲक्च्युली जरा काम होतं इथे, साफसफाई करायची होती. लक्ष्मीपूजन आहे, साफसफाई करायची होती, पण साफसफाई तर काय करायला भेटली नाही. लेट पोचलो मी, मित्र आली, ते लोक साफसफाई करून गेले आणि मी ॲज ऑलवेज जसा लेट येतो तसा मी लेटच आलो आज पण. तर ते लोक बोलले आम्ही थांबत नाही, तू थांब, तुला काय करायचं ते कर. आणि म्हणे तर हे, तर मी आता गोडाऊनला आहे. हा आमचा साऊंड सेटअप आणि लाईट सेटअपचा गोडाऊन आहे. काहीतरी सांगेन तुम्हाला आपल्या छोट्या बिझनेसबद्दल तुम्हाला सांगेन मी. सो मी गोडाऊनला आलो आज कारण की मी गाडीसाठी मागवलेत हेडलाईट ग्रिल, मास्टर सिलेंडर ग्रिल वगैरे मागवलेत मी. आणि परत इंजिन गार्ड असतो त्यासाठी मी मागवलेत स्लायडर्स. तो ते मला लावायचे आहेत गाडीवरती. त्यासाठी मी गोडाऊनला आलो आहे कारण की टूलकिट माझ्या घरी नव्हतं, टूलकिट होता हिते, म्हणून मला हिते यावं लागलं ते लावण्यासाठी. सो इथून मी ब्लॉग चालू केलं आहे. सो थांबा, मी तुम्हाला दाखवतो, ते प्रोडक्ट दाखवतो आणि मग नंतर आपण ते गाडीवर फिटिंग करायला घेऊ. फिटिंग करताना पण मी तुम्हाला दाखवतो जमलं तर, कारण की मी ट्रायपॉड आणलेला नाही आहे. मोबाईलवरती जमलं कुठे ठेवून असं सपोर्टमध्ये आणि लावायला जमलं तर मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला मी ते प्रोडक्ट दाखवते, तुम्ही ते प्रोडक्ट बघा. तुम्हाला सांगतो ते मला कितीला भेटले, कुठून भेटले ते तुम्ही प्रोडक्ट बघा आणि मग नंतर आपण ते फिटिंग करायला घेऊ गाडीवरती. सो हे आहेत ते दोन प्रोडक्ट. हे आहे नेक्सा गिअरकडून मागवलेलं मी इंजिन प्रोटेक्टरचं, आपलं इंजिन गार्डचं प्रोटेक्टर स्लायडर्स. म्हणजे जे आपले जे इंजिन प्रोटेक्टर लागतात त्याला हे स्लायडर्स लागतात साईडला, म्हणजे कुठे क्रॅश नाही येण्यासाठी आणि आपले जे बार्स असतात ते वाचण्यासाठी. आणि हे आहेत मिलाचिनकडून मागवलेलं मी, म्हणजे जे ग्रिल्स आहेत हेडलाईट ग्रिल वगैरे. त्याच्यामध्ये 4-5 ग्रिल्स आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही बघू रेडिएटर ग्रिल वगैरे सगळं आहे ह्याच्यामध्ये आहे. सो ते फिटिंग आपल्याला करायचं आहे गाडीवरती. करताना मी तुम्हाला दाखवतो आणि मग नंतर फिटिंग करतो ते फटफट बघू. मला जमलं तर मी ते फिटिंग करताना तुम्हाला दाखवतो गाडीवरती. आणि मी ट्रायपॉडसुद्धा आणलेला नाही आहे, जसं जमेल तसं मी तुम्हाला दाखवतो. आणि मग नंतर तुम्हाला जर कोणाला हवं असेल, ते आपली अजून तर फॅमिली एवढी मोठी नाही, जर कोणाला असेल, कोणाकडे हिमालयन असेल तर त्यांना जर ते पाहिजे असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. सो राहा तुम्ही व्लॉगवरती, मी ते फिटिंग करतो आणि मग नंतर तुम्हाला परत भेटतो. सो इथे बघू शकता, इथे आपली बाईक पार्क आहे हिमालयन, आपली मस्त चकचकीत चमकते. सकाळीच वॉश केली हिला मस्त, मध्ये सर्व्हिस पण केली. तिचा पण ब्लॉग मला करायला भेटला नाही कारण की गेलेलो, तब्येत बरी नव्हती, म्हणून मी असंच बोललो जाऊन ते ब्लॉग नको करायला, नंतर ब्लॉग बघू. मस्त आता गाडी चकचकीत चमकते. हिला आता आपण लावायला घेऊ गार्ड्स. इथे ते स्लायडर्स लागतील इंजिन गार्डला, ते आधी ते स्लायडर्स लावू, मग नंतर बाकीचं आपण बघू कसं लागेल, कारण की ते पटकन लागून जाईल. सो भेटू आपण. सो बघू शकता तुम्ही, मी इंजिन गार्डला आपले स्लायडर्स लावलेत, अशा वरच्यावरच लावलेत. त्याला फक्त फिटिंग करायचे बाकी आहेत, तर ते मी फिटिंग करून घेतो जरा बरोबर मेजरमेंट करून. असं सध्या तर मला बरोबरच वाटतं ते लेवलमध्ये. मी ते फिटिंग करतो आणि मग नंतर हेडलाईट ग्रिल वगैरे आपण लावायला घेऊ. सो मला तर डायरेक्ट अशी फिटिंगच करून टाकतो आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो मी हेडलाईट ग्रिल वगैरे लावायला. ओके, सो लावून घेतले. आता बाकी ते ग्रिल्स जे लावायचे आहेत ते ग्रिल्स लावतो आता पटपट मी. त्याच्यासाठी बघतो टूलकिट्समध्ये काय काय आपल्याकडे टूल्स अवेलेबल आहेत, टॅलंकी वगैरे आहेत की नाही. घेतला आहे मी डब्बा इथे माझ्या हातामध्ये, जातो बाईकवरती फिटिंग करतो, लावून घेतो पटकन. टूल्स वगैरे बघतो काय आहेत की नाही, सगळे अवेलेबल आहेत की नाही ते टूल्स, आणि मग नंतर फिटिंग करतो. ट्राय करतो मी तुम्हाला एक छोटासा, म्हणजे काय बोलतो, टाईमलॅप्स काढतो आणि तुम्हाला दाखवतो ते फिटिंग वगैरे करताना जसं जमेन तसं. ओके, सो तुम्ही बघू शकता मी असं काहीतरी जुगाड केलं आहे. आमचा टॉप काढला आहे, तो टॉप काढून इथे ठेवला, तिथे तो बॉक्स लावला आहे स्लायडरचा, तो तिथे ठेवला. त्याच्यात ते सपोर्ट देऊन मी तुम्हाला टाईमलॅप्स काढून दाखवतो. काहीतरी जुगाड केला आहे मी, तर तुम्हाला टाईमलॅप्स काढून मी असं दाखवतो आणि तुम्ही बघा मी फिटिंग करतो ते सगळं. ओके, अशा प्रकारे हेडलाईट ग्रिल लागते. जरा वरती करायची ही मला, ही लावायची. यासाठी मी लूज ठेवले फक्त असंच बघण्यासाठी. अशी मस्त दिसते ग्रिल. सगळे फिटिंग करून घेतो मी आणि मग नंतर आपण भेटू. ग्रिल्स वगैरे सगळे नीट लावून घेतो मी आणि मग नंतर मी तुम्हाला सगळं दाखवतो एकदा सगळं प्रॉपर नीट लागल्यावर, कारण की जर असं एक एक करत बसलो तर ब्लॉग खूप मोठा होणार आणि मग ते एडिटिंगला पण खूप प्रॉब्लेम होणार. मग फटफट सगळं मी ग्रिल्स वगैरे लावतो आणि मग नंतर मी तुम्हाला भेटतो. ओके.
सो मी सगळे ग्रिल्स आणि जो स्लायडर होता आपल्या इंजिन गार्डचा ते पण लावून घेतलं. हेडलाईट ग्रिल लागली नाही कारण की त्याला स्क्रू थोडे मोठे लागतील, ते खूप छोटे स्क्रू होते. आणि बाकी सगळे ग्रिल्स तर मी लावून घेतले. तुम्हाला मी दाखवतो, एक मिनटं थांबा. खूप गरम झाली, लई गरम झाली. अचानक मध्ये हीट खूप वाढले एकतर आणि लई वाट लागली. चेहरा पण मी बघतो एकदम असा काळसर, पुढे डार्क सर्कल बघा, झोप नाही झाली, मध्ये आजारी होतो म्हणून चेहऱ्याची वाट लागली माझ्या. केस वाढवायला घेतले, जरा लुक चेंज करायचं आहे. दाखवतो मी तुम्हाला ग्रिल्स जरा जे गाडीला लावले ते मी तुम्हाला सगळं एक एक दाखवतो, एक मिनटं. सो हा इथे लावला आहे मास्टर सिलेंडर गार्ड. हा इथे लागला आहे ऑइल सीलचा एक गार्ड लागला आहे. परत हा पुढचा ब्रेक ऑइलचा लागलेला आहे. मग नंतर स्लायडर्स जे आपण लावले ते स्लायडर्स हे स्लायडर्स लागले. हा रेडिएटर गार्ड लागला आहे. अजून इथला ग्रिल मी लावला नाही कारण की ते याचे जे स्क्रू आहे ते थोडे मोठे टाकावे लागतील, म्हणून ते बसत नाही प्रॉपर फिटिंगमध्ये. बाकी सगळं तर नीट लागलेलं आहे. आता मी निघतो इथून, लॉक लावतो, पटकन निघतो. परत संध्याकाळी यायचं मला पूजा करायला पण. सो आता मी पटकन इथून निघतो, घरी जातो, जेवतो. ते स्क्रू भेटतं ते मोठ्याला ते बघतो, ते भेटले की ते लावून टाकतो आणि मग नंतर ब्लॉग कंटिन्यू करतो. मग रात्री बघू तर ब्लॉग कंटिन्यू करता आला तर करू. सो स्टे ट्यून तुम्ही राहा आणि ब्लॉगला सपोर्ट असंच करत राहा. निघालो मी गोडाऊनवरून. मी हेल्मेट नाही घातला कारण की जवळच आहे आमचा गोडाऊन. मी आता निघालो आहे गोडाऊनवरून, पोचतो मी घरी आणि मग नंतर भेटतो. आता एका हाताने गाडी चालवतो, एका हाताने ब्लॉग करतो, तुम्ही नंतर भेटतो. जस्ट घरी आलो मी आता. खूप एक्झॉस्ट झालं, फ्रेश होतो, जेवतो आणि मग नंतर संध्याकाळी काय प्लॅन आहे ते तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत मी रेडी होतो, थोडा पॉवर नॅप पण घेतो. भेटू आपण थोड्याच वेळात. हो, आत्ता वाजलेत 9:30. 7:30 वाजल्यापासून रेडी झालो आहे आणि पूजा वगैरे पण झाली, जेवण पण झालं. पण असा आज काय माहिती क्लायमेटला काय झालं, पाऊस जो असा पडायला लागला ना 6:30 वाजल्यापासून, तो अजून चालू आहे. मध्ये एक छोटीशी क्लिप टाकतो, जो येण्याच्या अगोदर, पाऊस येण्याच्या अगोदर जो माहोल होता आमच्या इथे, मी तेव्हा बाहेर होतो, तुम्ही शूट केलं. मी थोडीशी क्लिप मध्ये टाकतो, की तुम्ही बघा. आणि अजूनही पाऊस चालू आहे, पूर्ण रेडी झालं पूर्ण. पण बाहेर जाऊची इच्छा नाही होते कारण वर ओल्लं होऊन जाईल म्हणून. बघू, जमलं तर जाऊ, नाही तर मग बघू काय ते कळवतो मग तुम्हाला. स्वागत आहे मित्रांनो दुसऱ्या दिवशी. काल खूप पाऊस पडला म्हणून मी काही ब्लॉगिंग नाही केली, रात्रभर घरात होतो, झोपून घेतलेलं. बघू शकता तुम्ही माझ्या मागे माझा मित्र बसलाय, तोंडामध्ये मोबाईल टाकतो, त्याला लागली भूक. चाललोय आम्ही आता सेटअप करायला. त्याची ऑर्डर आहे आज. किती आहे रे? 2 बेस 2 टॉप आहे, 4 बेस 4 टॉप, 2 बेस 2 टॉपची ऑर्डर आहे त्याची. तर चाललोय आज आम्ही. ऊन पण खूप लागते, काल पाऊस पडलाय ना म्हणून आज ऊन खूप लागते, म्हणून मी फुल प्रोटेक्शनने निघालोय. आता जातो आम्ही गोडाऊनला, सेटअप बिटअप भरतो आणि मग नंतर तुम्हाला फोन करतो. मी गाडी चालवतोय ट्रॅफिकमध्ये, फोन करतो नाही रे, परत ब्लॉगिंग करतो. सॉरी, फंबल झालो थोडासा. हे मित्र अशी असतात ना, मग असंच होतं. आम्हाला मी जरा गाडी चालवतोय, नंतर तुम्हाला भेटतो. आजची सवारी तुम्ही बघू शकता, आपल्याकडे आहे ज्युपिटर. चाललोय आम्ही आता इथे आमच्या गोडाऊनच्या रस्त्याने, फुल एकदम आमच्या टिटवाळ्याचा रस्ता आहे. चाललोय आम्ही दोघं याच्यामध्ये बसून. आमची सवारी आहे, लई साथ देते अशी ऑर्डरच्या टायमाला. बघू शकता आजूबाजूचा नजारा, बघू शकता तुम्ही, खूप भारी आहे नजारा. गरम खूप होते आज, असं वाटतं आज पण पाऊस पडेल. पावसाचा काही नेम नाही बाबा, वाटतं वर्षभर वाटतं पाऊस पडणार आहे. कलियुग आहे, या कुछ भी हो सकता है. चला मग तुम्ही एन्जॉय करा, आम्ही पण पोहोचतो गोडाऊनला. आता आम्ही सेटअप भरून घेतलाय टेम्पोमध्ये. आलो गोडाऊनवरती, मस्त फटफट टेम्पोमध्ये भरला सेटअप. तुम्हाला दाखवतो मी आमच्या आशिष भाईचा टेम्पो. आमचा आशिष भाई दाखवतो. आशिष भाई
आशिष भाई आमचे आशिष भाई, आशिष भाई आमचे एकमेव कार्यकर्ता आमच्या मंडळाचे, एक नंबर वन मॅन आर्मी आहे का भाई. तर तुम्हाला दाखवतो आम्ही सेटअप भरला तो. हा बघा फुल असं सेटअप भरला याच्यामध्ये. 2 बेस 2 टॉप वगैरे सगळे भरून टाकलेत. आता इथून निघतो डायरेक्ट शोवर जाऊन भाईला सेटअप लावू आणि म्हणतो जाऊ आपल्याला पण बाहेर जायचं, आपण शोबीवर थांबणार नाही. सेटअप भरला फुल घामाघूम झालं, गरम खूप व्हायला लागली. हो सर लॉक लावा ना. अरे यार लॉक लावायला पण थांबा जरा, गोडाऊन बंद करतो मग तर परत गाडीवरती भेटू. आता निघालो मी गोडाऊनवरून. आता चाललं दुसऱ्या गोडाऊनला LEDचा स्टँड घ्यायचा आहे. अजून एका गोडाऊनला यायचे, तिथे आमचे टॉपचे बुलेट्स राहिलेत. आमचे साहेब सगळ्या वेगवेगळ्या गोडाऊनमध्ये सगळं वेगवेगळं ठेवतात. साहेबांना खूप असं शॉक आहे ना वेगवेगळ्या गोडाऊनमध्ये सगळं ठेवायचं. 3 गोडाऊन आहेत ना आमच्या सेटचे. हे आमचे सेट बघितलं काय 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 बोलतो बघितलं काय. हे बाबा लहानपोरं पण बघतात ब्लॉगला काय. आता जातो सगळं सामान गोळा करतो, तिथे ऑर्डर तिथे पोचतो, साहेबांना सेटअप लावायला मदत करतो आणि मग आपण छू नंतर डायरेक्ट टेम्पो गेला आपला पुढे. चला आता मग भेटू आपण डायरेक्ट स्पॉटवरती. सो आम्ही आता साईटवरती आलो आहे. साईटवरती म्हणजे इथे सेटअप लावायचं ते बघा सेटअप लावून झालं आहे. 2 बेस 3 टॉप लावलेत असे. मग नंतर कन्सोल तर अजून आणला नाही आमचा. प्लेअर आमचा DJ पतू संध्याकाळी घेऊन येतो. आम्ही सेटअप वगैरे रेडी करून ठेवलं त्यासाठी दाखवतो तुम्हाला. बघा असं सगळं मशीन्स वगैरे लावून ठेवलं, स्टॅपी बिपी मिक्सर वगैरे सगळं लावून ठेवलं असं. हे आमचा कुन्या DJ कुन्या, आमचं सुधीर शेठ. तिथे आमचे 2 बेस 3 टॉप असे लावून ठेवलेत. आता एक छोटासा साऊंड चेक देतो तुम्हाला, जरा बघा तुम्ही आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कसा आहे तो साऊंड चेक. सो सेटअप वगैरे लावून सगळं झालं, सगळी कामं वगैरे झाली, जी होती पेंडिंग सगळी कामं झाली. ग्रिल पण लावून घेतली मी, जी हिमालयनची आपली ग्रिल लावायची बाकी होती ती पण ग्रिल लावून घेतली. आणि बाकीची जी काही पेंडिंग होती कामं सेटअप वगैरे लावायचं तो सगळं लावून घेतलं. बाकी मग हा व्लॉग इथेच एंड करू. कसा वाटला हा व्लॉग तो पण तुम्ही मला सांगा. आणि लाईक शेअर कमेंट तर कराच. तुमचा सपोर्ट असून द्या. आपला हा जोपर्यंत चॅनल असेल तोपर्यंत असणार म्हणजे कायम असणार आहे. तुमचा सपोर्ट असंच राहून द्या. पहिल्या ब्लॉगला तुम्ही लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिला, चांगला सपोर्ट दिला, सो त्यासाठी पण थँक्स. सो भेटू आपण पुढच्याच ब्लॉगमध्ये. जसं मी ब्लॉग बनवेन तसं मी अपलोड करेन. सो बाय बाय, टेक केअर मित्रांनो. शायनिंग आउट.